सायंकाळी घरातून बाहेर पडलेल्या एका महिलेचा खून झाला। अज्ञात इसमानं त्या महिलेच्या तोंडात बोळा कोंबून गळा आवळून तिचा जीव घेतला आणि अंगावरील 11 तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवून नेले। या घटनेमुळे गडिंग्लज शहरात खळबळ उडाली आहे। शोभा सदाशिव धनवडे असं त्या मृत महिलेचं नाव आहे। दरम्यान त्या मारेकऱ्यानं शोभा धनवडे यांचा मृतदेह विहिरीत फेकून दिला। गडिंग्लजमधील धान्य व्यापारी मारुती धनवडे हे आपले आई-वडील, पत्नी आणि मुलासह राहतात। त्यांची आई शोभा या रोज सायंकाळी फिरायला बाहेर पडतात। शनिवारी सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या होत्या, मात्र रात्री 10:30 वाजले तरी त्या घरी परत आल्या नाहीत। त्यामुळे नातेवाईकांकडे चौकशी करण्यात आली, पण त्यांचा पत्ता लागला नाही। रात्रभर त्यांची शोधाशोध करण्यात आली। दरम्यान आज सकाळी गडिंग्लजमधील सोलापुरे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अशोक आजरी यांच्या शेतातील विहिरीच्या बाजूला एक नॅपकिन पडलेला दिसला। तो नॅपकिन शोभा यांचाच असल्याचं स्पष्ट झालं, तर बाजूला चप्पल आणि मोबाईलचं कव्हर दिसून आलं। त्यानंतर विहिरीत झाडाझुडपात अडकलेला मृतदेह दिसून आला। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढला। तो मृतदेह शोभा धनवडे यांचा असल्याचं स्पष्ट झालं। शोभा यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता, तर गळ्यावर दोरीनं आवळल्याचे व्रण दिसून आले। शिवाय अंगावरील सुमारे 6,60,000 किमतीचे 11 तोळ्याचे दागिने गायब झाले होते। त्यामुळे दागिन्यांची लूट करण्यासाठी शोभा धनवडे यांचा खून झाला असावा अशी शक्यता आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर अधिक तपास करतायत।